परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कोलंबोत घेतली श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके यांची भेट. श्रीलंकेच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना दर्शवला भारताचा पाठिंबा. दितवाह चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला $450 दशलक्ष सर्वसमावेशक मदत पॅकेज देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची जयशंकर यांची श्रीलंकेला ग्वाही. भारतीय निवडणूक आयोग आज केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान निकोबारसाठी SIR मतदार यादीचा मसुदा प्रकाशित करणार. बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली तीव्र चिंता. सर्व अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यावर दिला भर. मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकाच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. देशांतर्गत महिला क्रिकेटपटू आणि सामना अधिकाऱ्यांच्या सामन्याच्या मानधनात वाढ करायला BCCIची मान्यता. महिला क्रिकेटमध्ये आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार भारत-श्रीलंका दुसरा T20 सामना. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या भारताकडे 1-0 अशी आघाडी. आणि पोल & एरियल स्पोर्ट्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदार्पण करत भारतानं पटकावलं सुवर्णपदक. मुंबईच्या वीर गहरतराची कामगिरी.